जागेवर शेठ आपण 170 आणि 71 रुपयांनी माल मागून भेटना झाले हो. ते आता माल कमी आहे तेच सांगतो ना मी, आता माल कमी आणि आहे. पाऊस पडाना त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला शेठ. पुढे वाढेल का माल? माल वाढणार ना, जुलैमध्ये माल वाढणार, पण मालाचं प्रमाण थोडंसं घटलंय, तेल्या झालाय बऱ्याचशा ठिकाणी तेल आहे. लय आमच्या तिकडे आपण ते तांबेरे वगैरे ती साईट आहे ना, हो 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 हो. तिकडे भरपूर तेल झालाय शेठ. एवढा तेल आहे सगळीकडं, जवळ आता संभाजीनगर वगैरे त्या भागातनं मी रिपोर्ट घेतलेले आहेत. हा. तेल्या आहेत. आता शेतकऱ्यांनी रेट ताणलेले आहेत, नक्कीच ताणलेत, पण त्यांना वेदना पण तेवढ्या झाल्यात शेतकऱ्यांना. नाही खर्च झालाय ना शेठ, आज काय करता? खर्च खूप झालेला आहे. आणि हा. अशा परिस्थितीमध्ये जर शेतकरी आता त्याचं कंबरडं मोडलं तर उभं राहणं अवघड आहे. नाही लय म्हणून अवघड आहे आता शेठ. जाग्यावर घेणारे तुम्ही चांगले ग्राहक आहात, आणि हा. समज मार्केटला काही अडचणी चांगल्या असतील, त्यांनी त्याची जाणीव ठेवून त्या शेतकऱ्यांना न्याय देणं गरजेचं आहे हो. नाही ठीक आहे शेठ, पण समोर बी मार्केट तेवढं साथ नाही ना देऊ राहिलं शेठ. हा, मग ठीक आहे ना, जिथपर्यंत चालेल तिथपर्यंत केलं पाहिजे. पण आता आपले 4 दिवस व्हिडिओ पडायला लागले तर 40 रुपयाचं मार्केट वाढलं. अचानक मार्केट वाढलं. तुमचे व्हिडिओ पाहिले मी 1 तारीख पासून. हा, रेटच वाढून गेले डायरेक्ट. नाही आपण जी वस्तू ती का पुढे आता लिची नाहीये, आंबा कमी आहे, मार्केट मोकळी आहेत, ह्याचा सगळा अभ्यास केला मी उत्तर भारतातला. आणि मग तुम्ही इथं जर तुम्ही मला सांगा 170 ची खरेदी तुम्ही खाली 70-80 नी केली तरी घेणार आणि विकणारा त्याच लेवलवर विकणार आहे. नाही बरोबर आहे ना. मग तुम्ही जरा थोडस इथं, आता सध्या माल शॉर्टेज आहे, शेतकऱ्याचेही 2 पैसे वाढले आणि तुम्ही तिथं पुढे ताणून विकलं, हा ठीक आहे, तर माल लय आला आणि तुमचं विक्रीच व्हायना, तर मग थोडं रेट कमी करा ना. नाही पण आता सध्या रेट जे आहेत ना, आणि पाऊस आल्याची क्वालिटी निघेल ती सध्या नाही ना शेट असं आहे. मी तेच सांगतो, पावसाचा नुसता शिडकावा जरी झाला वरून तरी आतून कलर येणार आहे. बरोबर आहे. आतून बी येणार, वरचा बी कलर. आता जो वरचाही कलर फुलणार आहे, पण हम्म. आता खाली जो माल खालून किती पाणी दिलं तरी त्या फळावर कुठलाच नाही परिणाम होत नाही. फ्लोचं किती पाणी दिलं तर शेवटी वरचा पाऊस ते वरचा पाऊस. वरचा पाऊस आहे ती वरदान आहे. हम्म. त्यामुळं आता विषय असा आहे की आता पाऊस व्हायला पाहिजे होता, पण पावसाच्या ऐवजी वादळ झालं आणि वादळात शेतकऱ्याचं नुकसान झालंय भरपूर. नाही अहो, बागा उलटीच्या पालट्या झाल्या तिथं. आंगेवाडी मध्ये आहे ना, फार हो उलट पालटे केल्यात बागा. हो, मी आता सगळीकडले फोटो मला आलेले आहेत ना. लय 2 दिवस झाले लय वादळ आहे हो. हो, वादळ जास्त आहे, पाऊस कमी आहे. आणि पाऊसच ज्यावेळेस नाही. वादळ येतो ना त्यावेळेस पाऊस पळून जातो. बरोबर. जे आपण म्हणतो मराठीत, जे गरजत ते पडत नाही हा आणि जे पडतं ते गरजत नाही. हा, असं असं मार्केटला कशी काय आवक शेठ? मार्केटला आता पुण्याकडे आवक आहे, पण अजून बाकीच्या मार्केटचा विचार केला तर सगळीकडे आवक कमी आहे. तुम्ही राजस्थानला नव्हते का? मी राजस्थानहून परत गुजरातकडे चालू झालं, राजस्थानला होतो काही दिवस. मी होतो ना शेठ तिकडे बुढीवाडा, हो हो आपलं बालोत्र्यालाच मी मुक्कामी होतो राहायला. हा ते माझ्या हा लक्षातच नाही, मी नंतर पाहिलं महिना झाले हो. हा आपली मंडी होती तिथं ते. हो 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 हो. येतो एका दिवशी पुण्याला येतो शेठ. या आपलं या. राजस्थान मध्ये बी चांगला मोठा सीझन झाला, गुजरात नाही मध्ये अजून पाहिलं ना मी चालू आहे. तुमच्या तिथं भरपूर त्या ब्रिजच्या बाजूला शेड होतं ना ते. शेड म्हणजे 9 एकरात मार्केट आहे ते. हा पाहिलं ना मी ते आपलं हा याला भारत मालाच्या हो बाजूला. हो, 1-1.5 एकरात तर शेल वाले. हा बरोबर. हम्म, चालते. चालेल द्या शेतकऱ्यांना जरा जेवढा चांगला माल आहे ना, कुठंतरी असा वनवा पेटला ना तर सगळीकडे विकणारा पण चांगला विकू द्या, घेणाऱ्यांनी चांगलं घेऊ द्या, आणि माल वाढल्यानंतर ती मग मंदी नाही झाल्या. यावरती पण लेवल 227 रुपयांनी माल घेतला होता शेठ. मग तेच सांगतोय ना, आता जर असे माल असेल ना तुम्ही रेट दिला की त्याचा कुठंतरी बाकीच्या हलक्या मालाला बी मग मार्केट वाढतात. मी या म्हणजे ना मे मध्ये माल काढला, हम्म. एक 30-35 टन माल निघाला. हा 227 रुपये रेट होता तिथं. हो तो हो माल हो. होता तो. पण मला वऱ्हाडला सांगा, तसा. मे मध्ये 227 रुपये रेट देताय तुम्ही, त्यावेळेस तर आंबा असतो इकडं किंवा त्याला कलर नसतो. आता जून मध्ये पण थोडासा कलर नसतो, जुलै मध्ये खाणारा वर्ग वाढतो. जुलै आणि मध्ये जे डाळिंब ते शेट कधीच नाही भेटणार. 1 नंबर पाऊस पडल्याच्या नंतर वरून कलर, आतमधून कटिंग एकदम सुपर असं. हा, मग ते असं. ते हलकं डाळिंब असताना तुम्ही एवढा रेट दिला म्हणजे शॉर्टेजच आहे म्हणूनच दिला ना. नाही शॉर्टेज माल शॉर्टेज शेट. आणि इथून पुढे बी लय माल येईल असं दिसत नाही, 1-1.5 महिना माल. नाही तसं नाही. कारण लय नुकसान झालंय जबरदस्त, म्हणजे वादळाने झाले. आणि हे वादळ जर असंच राहिलं ना शेठ, हा लय अवघड होईल. माल म्हणजे मिळणं मुश्किल होईल. हा, म्हणून आता हे वनवा पेटलेला आहे, बाजारात काही बी कडाडत होऊ शकतात, फक्त माल टिकले तर खाणाऱ्याला बी व्यवस्थित मिळेल, विकत घेणाऱ्याला व्यवस्थित मिळेल, आणि शेतकऱ्याचे 2 पैसे काढायला नाही थोडस. शेतकऱ्याचे 2 पैसे घडले, खर्च वाढलाय ना हो. आणि शेतकऱ्याला काय झालंय की मस आता बाजार रेट जरी मिळाला तरी पैसे बनत नाहीयेत त्यांचे.
नाही खर्च वाढलाय ना. खर्च वाढलेला आहे. हम्म. खर्च वाढून नुकसान झाले मालाला. बरोबर. हो. या चालेल पुण्याला काय अडचण नाही. मी कुठं चांगला लॉट असेल एखादा, मला शेतकऱ्यांनी सांगितलं जागेवर द्यायचं, मी नक्की ना, मला 100% सांगा शेती एकदम मी क्वालिटी तुम्हाला बाज माल पाठवेल असेल. तिथं. शेवट शेतकऱ्याचे पैसे वाहू द्या. शेतकऱ्याची लई तळमळ आहे यावर्षी. चालते ना शेठ, आपल्याला फक्त माल टॉप पाहिजे. तुम्ही पाहिले माल कसं पाहिजे. हो. चालते, ओके शेठ. चालेल. करूया. हम्म. ठीक.